सोलापूर येथील इको फ्रेंडली क्लबने आयोजित केलेल्या नवीन वर्षाचं स्वागत या मोहिमेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी या गावचे सुपुत्र प्राध्यापक विशाल गरड यांनी नवीन वर्षाच्या दिवशी कळसुबाई या महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर पर्यावरण संवर्धन याविषयी व्याख्यान केलंय। आपल्या व्याख्यानामधनं त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलाय। सोलापूर येथील इको फ्रेंडली क्लबने आयोजित केलेल्या नवीन वर्षाचे स्वागत या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी या गावचे सुपुत्र प्राध्यापक विशाल गरड यांनी नवीन वर्षाच्या स्वागता दिवशी कळसुबाई या महाराष्ट्रातल्या सर्वात उंच शिखरावर व्याख्यान देऊन एक आगळावेगळा इतिहास घडवलाय। कळसुबाईच्या शिखरावर तब्बल 70हून अधिक श्रोत्यांसमोर त्यांनी पर्यावरण संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केलंय। त्याचबरोबर पर्यावरण पूरक शिक्षणाचा वसा जोपासलेल्या डॉक्टर चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचा झेंडाही त्यांनी कळसुबाईवर फडकवलाय। आजवर महाराष्ट्रभर विविध विषयांवर व्याख्यान दिलेल्या प्राध्यापक गरड यांच्यासाठी कळसुबाईवरील व्याख्यान हा सुखद अनुभव ठरलाय। समुद्र सपाटीपासून 1646 मीटर उंच असलेल्या या शिखरावर तब्बल 15 किलोमीटर पदभ्रमंती करून त्यांचे लघु व्याख्यान संपन्न झाले। यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की जगातील सर्वच महापुरुषांनी पर्यावरणाबद्दल खूपच प्रेरक कार्य करून ठेवलंय, परंतु एखाद्या महापुरुषाच्या विचारसरणीतला पर्यावरण दृष्टिकोन मात्र फारसा लिहिला जात नाही किंवा बोललाही जात नाही। सर्व धर्मातील संतांनी आणि महापुरुषांनी आपल्याला पर्यावरण संवर्धनाचा मंत्र दिलाय। हा मंत्र जोपासण्याची जबाबदारी आता सध्याच्या तरुणाईवर येऊन ठेपली आहे। त्याचा आम्हाला त्या ठिकाणी साधारण आहे। आमची एकच अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटने पर्यावरणाकडे थोडंसं लक्ष देणं आता गरजेचं आहे आणि पर्यावरणाकडे लक्ष देऊन आपली संस्था मोठी कशी करता येईल याबद्दल सगळ्यांनी कार्य करणं गरजेचं आहे आणि ह्या कार्यासाठी सर्व संस्था करताना सर्व महाराष्ट्रवासियांना माझ्या शुभेच्छा आहे। धन्यवाद। संजय कुमार सोनवणे, अध्यक्ष संकल्प बहुउद्देशीय सेवा संस्था लातूर, तसेच डॉक्टर चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय लातूर, डॉक्टर चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय उकडगाव। तर उकडगावचा आमचा ग्रामीण भागामधला जंगलामधला कॅम्पस आहे, जवळपास 500 एकरचा कॅम्पस आहे आणि सोलापूरच्या इको फ्रेंडली क्लबने नवीन वर्षाच्या निमित्तानं त्या ठिकाणी 9 वर्षाच्या स्वागतासाठी जी काही मोहीम त्या ठिकाणी राबवली गेली होती कळसुबाईच्या शिखरावर शिखर सर करण्याची, जे महाराष्ट्रातलं सर्वात उंच असं शिखर समजलं जातं आणि त्या मोहिमेमध्ये आमच्या कॉलेजचे प्राध्यापक माननीय विशाल गरड सर यांनी भाग घेऊन एक कल्पना त्या ठिकाणी त्यांनी सुचवली की आपण त्या ठिकाणी कुठंतरी जे काम आपण करतोय किंवा पर्यावरणासाठी जे काही आपण लढा देणं गरजेचं आहे किंवा उद्याच्या पिढीला ते समजणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल त्या ठिकाणी त्यांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली आणि आमच्या संस्थेमध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती ती द्यावी म्हणून गरड सरांनी त्या मोहिमेमध्ये भाग घेतला आणि त्या मोहिमेमध्ये असणाऱ्या प्रत्येक लोकांना आपल्या संस्थेबद्दल आणि संस्थेत होणाऱ्या कार्याबद्दल त्यांनी माहिती त्या ठिकाणी दिली। त्यानंतर प्राध्यापक गरड यांनी निसर्ग हीच आपली खरी आई आहे म्हणून प्रत्येकानं निसर्गावर स्वतःच्या आई एवढं प्रेम करायला हवं असा संदेश दिलाय। सोलापूरचा इको फ्रेंडली क्लब सातत्याने पर्यावरण संवर्धनासाठी काम करतो। दरवर्षी 31 डिसेंबरची सायंकाळ आणि नवीन वर्षाचा दिवस निसर्गाच्या सानिध्यामध्ये घालवण्यासाठी इको फ्रेंडली क्लब समाजातील निसर्गप्रेमींना एकत्र करून ट्रेकिंगचं आयोजन करत असते। यावर्षी नवीन वर्षाचं स्वागत आणि नवे संकल्प करण्यासाठी कळसुबाई शिखर मोहीम आयोजित करण्यात आली होती। सदर मोहीम यशस्वी पार पाडण्यासाठी अरविंद्र मेहत्रे पत्रकार, परशुराम कोकणे, मनोज देवकर आणि भाऊराव भोसले यांनी परिश्रम घेतलेत। डॉक्टर चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजीव कुमार सोनवणे म्हणाले की इतरही संस्थांनी पर्यावरण संवर्धनाचा वसा याप्रमाणे जोपासायला हवा। होय, आज एक इतिहास घडलाय जो आपण सर्वांनी आपल्या हृदयावर कोरलाय। होय, आज एक इतिहास घडलाय जो आपण सर्वांनी आपल्या हृदयावर कोरलाय आणि महाराष्ट्रातल्या सर्वोच्च उंचीवर येण्याचा मान इको फ्रेंडली क्लबमुळे आपल्याला आज मी बघल्यासमोर उभा आहे, त्यामुळे सुरुवात एका शेरनं करू इच्छितो।
उन्होंने नजदीकी हमारी और बीमार लिख दिया। उन्होंने नजदीकी हमारी और बीमार लिख दिया, नाम पूछा तो भगवे से प्यार लिख दिया। उन्होंने नजदीकी हमारी और बीमार लिख दिया, नाम पूछा तो भगवे से प्यार लिख दिया। अरे कर्जदार रहेंगे उम्र भर हम उस वैद्य के, कर्जदार रहेंगे उम्र भर हम उस वैद्य के, जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया। आज मित्रांनो, खरंच तुमच्यासारखं माझ्यासाठी सुद्धा हा एक ऐतिहासिक क्षण आहे. कारण आजपर्यंत महाराष्ट्रभर सगळीकडे 250 पेक्षा जास्त व्याख्याने दिली, परंतु कुठेतरी एक 4-5 महिन्याखाली परशुराम कोकणे माझ्या घरी आले आणि त्याने एक साधं स्वप्न दाखवलं. आम्ही निलकंठेश्वर मंदिरात बसलो आणि सर म्हणले की सर तुम्ही सगळीकडे असं सपाट भागावर फिरता, शेकडो व्याख्याने देता, कधीतरी महाराष्ट्रातल्या सर्वोच्च उंचीवर तुम्ही बोलायला पाहिजे. बस तिथंच ठणगी पडली आणि आज अभिमान वाटतो. आज हे स्वप्न माझं या ठिकाणी पूर्ण होतं. आणि आपण सर्वजण या ठिकाणी पहिलं पाव तुमचं पडलं असेल, परंतु मला सगळ्यांना म्हणायचं आपण इथं येण्याचं स्वप्न सगळ्यांनी पाहिलं होतं, परंतु इथं आल्यानंतर हे स्वप्न पूर्ण झालंच, परंतु इथून दुसरं एक नवीन स्वप्न घेऊन आपण चाललेलो आहोत आणि ते पूर्ण करण्यासाठी आता आयुष्यभर आपल्याला झटायचंय. आणि हे स्वप्न ज्यांनी दाखवलं ते इको फ्रेंडली क्लब आणि निसर्ग माझा सखा यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. खरं तर वृत्तसंकलन विभाग, सी 24 तास, सोलापूर.